हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार. देशात बचत उत्सव सुरू होणार. पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा. सर्व राज्य सरकारांनी उत्पादनावर भर द्यावा, गुंतवणुकीचं वातावरण निर्माण करा, मोदींचा मंत्र. जीएसटीत कपात हे क्रांतिकारी पाऊल. मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. आमदार नसताना 20 कोटी मिळाल्या संदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापलं. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठं नुकसान. काढणीला आलेला कापूस, मका, सोयाबीन पिकांना फटका, तर हेक्टरी 50,000 रुपये भरपाई देण्याची विरोधकांची मागणी. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्की मिळेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं नुकसानग्रस्तांना आश्वासन. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती. जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर हल्ला. मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न. हल्ल्यावरून सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3 कोटी होतात खर्च. कुठे तर 100 बोकड दिले जातात. पैसे खर्च करून मातीत जायचं का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य. आणि राज्यभरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी. मुंबईत सार्वजनिक मंडळाच्या देवींचा आगमन सोहळा, तर अनेक ठिकाणी गरबा दांडियांचं आयोजन. सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड कायम कृती आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी तर त्यांनी रोकड आणि बोकडबाबत सांगून निवडणुकीतल्या अर्थकारणावर वक्तव्य केल्यानं नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पाहूयात. 3 कोटींची रोकड आणि 100 बोकड. 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी. काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घराकून. आमदार गायकवाडांच्या तोंडी सत्य की बडबड? 1-1, 2-2 कोटी, 3-3 100 बोकडे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं अर्थकारण. सेनेचं भाजपाच्या मैत्रीवर संशयाचं धोरण. स्थानिक स्वराज्य निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा तसा राजकीय पक्षांच्या तयारीलाही वेग आलेला दिसतोय. पण ही तयारी सुरू असतानाच वाचाळ नेत्यांच्या वाचाळ विधानांनाही ऊत आल्याचं दिसतंय. कायम आपल्या विधानांनी आणि कृत्यांनी वाद निर्माण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची वादाची परंपरा कायम ठेवत एक विधान केलंय, ज्यामध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रोकड आणि बोकड याचं अर्थकारण मांडल्याचं दिसतंय. आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो, आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो. त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी. काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घराकून. इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत. संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 3 कोटींचा खर्च आणि 100 बोकड लागत असल्याचं म्हणत एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या बंधनांना आव्हान दिलंय. आता आमदार बोलले म्हणजे यात काहीतरी सत्यता असेलच. पण विरोधकांना मात्र गायकवाडांची ही गोळाबेरीज केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं वाटतंय. ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे. हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची.
तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे, तेच निघणार. आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो, असं माझं मत आहे. त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केले, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा. दुसरीकडे संजय गायकवाड यांनी भाजपाच्या मैत्रीवरही संशय उपस्थित केलाय, ज्यावरती भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केलाय, ज्यानंतर शिवसेनेकडून सारवासारव सुरू झाल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 3 कोटीपर्यंत खर्च येतो, 100 बोकडं द्यावी लागतात, असं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. याचा वाद संजय गायकवाडला अनुभव असेल, मला अनुभव नाही. ते भाषणाच्या ओघात ते बोलून गेले. त्यांचा बोलण्याचा अर्थ असा नव्हता की आम्ही 2 कोटी खर्च करतो आणि आम्ही 3 कोटी खर्च करू. आता बघा, एखाद्या ठिकाणी आपण सहज गेलो तर कार्यकर्ते बोलतात ना, एवढं मोठं जेवण घालायला लागलं, एवढं मोठं हे करावं लागलं. त्यामुळे त्यांचा उद्देश जाणीवपूर्वक असं काय कुणाच्यात तरी त्यांनी ऐकलेलं बोललेत, कोणीतरी त्यांना सांगितलं आणि ते ऐकलेलं भाषणाच्या ओघात ते बोललेत. त्यांचा असा उद्देश की एवढे पैसे खर्च करा आणि एवढी बोकडं मारा असा बोलण्याचा त्यांचा उद्देश नाही. आमदार संजय गायकवाड यांची विधानं खरी की खोटी याची पडताळणी व्हायला हवी. पण याबाबत एक बाब मात्र नक्की की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो किंवा इतर कोणत्याही निवडणुका या पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीये. निवडणुकांमध्ये वाढलेला पैशांचा वापर, साम दाम दंडभेद सगळं अगदी उघड होतं. त्यामुळे जर गायकवाडांचं म्हणणं खरं असेल तर पारदर्शक निवडणुका होणार तरी कशा हा सवाल आहे, ज्याचं उत्तर निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांनाही द्यावं लागेल. 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बोकडे एका घरातून. दरम्यान यापूर्वी आमदार संजय गायकवाड कोणकोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिले होते, म्हणजे ते कायम वादग्रस्त असतात, वादग्रस्त वक्तव्य करत असतात. बघूयात. हे बघा, 9 जुलै 2025 रोजी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला गायकवाडांनी जोरदार मारहाण केली होती. 6 जुलै 2025 रोजी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना अनेक भाषा येत होत्या, ते मूर्ख होते का, असं देखील धाडसे विधान त्यांनी केलं होतं. 12 ऑगस्ट 2025ला माझी कॉपी उभाटाच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य करून त्यांनी मोठी चर्चा निर्माण केली. तर 25 एप्रिल 2025ला महाराष्ट्र पोलिसांनी एवढे अकार्यक्षम खातं जगात नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं. तर 6 जानेवारी 2025ला मतदारांबाबत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर 16 सप्टेंबर 2024ला राहुल गांधी यांची जीव छाटणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देऊ करेल असं देखील ते बिनधास्तपणे म्हणाले. तर 18 एप्रिल 2021ला कोरोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते असं देखील त्यांनी म्हटलं. बरं, 12 मे 2021ला उपवासाऐवजी मांसाहार करा, रोगप्रतिकार शक्ती वाढेल असं देखील त्यांनी सूचनावजा सल्ला सगळ्यांना देऊन टाकला होता. आता बघूयात, शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांच्या एका वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात धुराळा उडवून दिलाय. विकास कामांसाठी निधी मिळत नाही अशी तक्रार विरोधक करत असताना मी आमदार नसताना मला 20 कोटींचा निधी मिळतो असं म्हणत सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिली. विरोधी आमदारांना मिळेना निधी. शिवसेनेच्या माजी आमदारांची चांदी. विद्यमान आमदारांना 2-2 कोटी दिले.